धैर्य राखा, संयम ठेवा, परिश्रमाने लाभ मिळवा. वृश्चिक राशी म्हणजे जिद्द, गुप्त शक्ती आणि आत्मविश्वासाचं दुसरं नाव आहे. संकट आली तरी फिनिक्स पक्षाप्रमाणे सर्वप्रथम उभी राहणारी रास म्हणजे वृश्चिक रास होय. वृश्चिक राशीचं हृदय खोल असतं. प्रेम देखील प्रचंड आणि सूड भावना देखील तेवढीच प्रचंड असते. मंगळाची जलतत्वाची ही रास निसर्ग कुंडलीच्या अष्टम स्थानात येते. ही रास प्रचंड मोठ्या विरोधाभासाने भरलेली आहे. मौन हे तुमचं शस्त्र आणि तुमचा निर्धार तुमचं अस्त्र आहे. एकदा तुम्ही निर्धार केला की जगातील कोणताही अडथळा तुम्हाला थांबवू शकत नाही. तुमच्या पायाशी यश नक्की येतं. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं स्वागत करते. आपण ऑक्टोबर 2025 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना सकारात्मक म्हणता येईल. या काळात तुमचं व्यक्तिमत्व लोकांना आकर्षित करणारं असेल. रागावर नियंत्रण ठेवा, संयमाने निर्णय घ्या, कारण व्यक्तिमत्वाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. तुमचे राशी स्वामी मंगळदेव महिन्याच्या सुरुवातीला जरी व्ययस्थानात विराजमान असले तरी महिन्याच्या शेवटी ते तुमच्या राशीत येणार आहेत. राशी स्वामी राशीत येणार म्हटल्यावर ती अत्यंत सकारात्मक स्थिती मानली जाते. त्याचे तुमच्या व्यक्तिमत्वावर अत्यंत सकारात्मक प्रभाव घडून येतील. केवळ रागावर नियंत्रण ठेवा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची असते, कारण ते तुमचे धनेश आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या महिन्याच्या 18 तारखेला ते उच्चीचे होणार आहेत. तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करणार आहेत. भाग्यस्थानात प्रवेश करणारे गुरुदेव तुम्हाला या बाबतीत प्रचंड सकारात्मकता देतील. आर्थिक दृष्टीने आवक वाढेल, कौटुंबिक ऐक्य वाटेल, कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येण्याची देखील शक्यता निर्माण होत आहे. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना थोडा दगदगीचा राहील. कामामध्ये धावपळ जाणवेल, प्रवास यशस्वी होतील पण थकवणारे असतील. वृश्चिक राशीचं वैशिष्ट्य म्हणजे ते थकले तरी थांबत नाही, कारण वृश्चिक रास म्हणजे पॉवर हाऊस असते. तरीही या काळात योग्य वेळी योग्य विश्रांती घेण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता घरात काही सुधारणा कराव्या, खरेदी करावी अशी इच्छा तुमच्या मनात सातत्याने येईल. वाहन वापरताना काळजी घ्या. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. आईला प्रेम आणि वेळ नक्की द्या. या सर्व गोष्टी या काळात तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहणार आहे, म्हणून त्यांना प्राथमिकता द्या. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांना या काळात परिश्रमाचं फळ मिळेल, म्हणून परिश्रम करत राहा. यश हे तुमचंच असेल. प्रेम संबंधात एक खोली जाणवेल. मैत्री आपली किती सखोल आहे याची जाणीव तुम्हाला होईल. संततीच्या दृष्टीने हा काळ उत्तम असेल. जे जातक घरात पाळणा आणण्याची वाट बघत आहेत त्यांची मनोकामना पूर्ण होऊ शकते. विवाह इच्छुक वधूवरांना योग्य जोडीदार मिळण्याचे शुभयोग निर्माण होत आहेत. वैवाहिक आयुष्यामध्ये थोडे आंबट थोडे गोड अनुभव राहतील. कधी वाद कधी मैत्री या पद्धतीने तुमचं आयुष्य सुरू राहील. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल. या काळाचा सदुपयोग करा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचं आरोग्य उत्तम असेल. केवळ मानसिक ताण टाळा. जुने कर्ज त्रासदायक ठरू शकतात. शत्रूच्या कारस्थानांना घाबरू नका. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं तसं तुम्ही कर्तव्य करा. फळाची चिंता अजिबात करू नका.
नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे वृश्चिक जातक नोकरी करीत आहे त्यांची प्रगती होणार आहे. वरिष्ठ तुमच्या कार्याकडे लक्ष देतील, त्यामुळे नोकरी करणाऱ्या जातकांनी या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा. व्यवसायात नवीन डील होण्याची शक्यता आहे, परंतु सावध राहून सही करा हा सल्ला देण्यात येत आहे. शेतकरी बंधू भगिनीच्या दृष्टीने विचार केला असता हा काळ तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल. मात्र बदलत्या हवामानामुळे तुमचं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही तुम्ही परिश्रमाने उत्तम लाभ प्राप्त करणार आहात. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहील. कुटुंबाकडून तुम्हाला योग्य साथ मिळेल. कुटुंबात तुमचं मन रममाण होणार आहे, म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झाले आहेत. प्रामुख्याने तुमचे पंचमेश या महिन्यात 18 तारखेला तुमच्या भाग्यस्थानात येऊन उच्चीचे होणार आहे. गुरुदेव तुमच्या भाग्यस्थानात अतिचार गतीने येतील आणि तुम्हाला ते तीव्रतेने शुभ फळं देणार आहेत. म्हणून आपण त्याला अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. महिन्याच्या शेवटी तुमचे राशी स्वामी राशीत येणार आहेत. गुरुदेव आणि तुमचे राशी स्वामीमध्ये होणारा नवपंचम योग, धर्म त्रिकोणात शनी गुरुसारखे असणारे मोठे ग्रह, हे सर्व शुभसंकेत म्हणता येईल. अशा प्रकारे अनेक शुभसंकेतांनी हा महिना तुमच्यासाठी परिपूर्ण भरलेला आहे आणि त्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे. या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने तुमच्या कर्मस्थानात केतू ग्रह विराजमान आहे. तो त्याचं कार्य करेल. अडचणी देणं, लहान मोठे अडथळे निर्माण करणं केतूचं कार्य आहे. तो त्याचं कार्य करेल. तुम्ही संयम ठेवा, संयमाचं कवच धारण करा आणि धैर्याचं शस्त्र वापरा. महाभारतातील अभिमन्यू आठवा. चक्रव्यूहात अडकल्यानंतरही तो शेवटपर्यंत लढला. तसंच तुम्हाला जिद्दीने उभं राहायचं आहे आणि लढायचं आहे. तेच तुमच्यासाठी या काळात अधिक लाभदायक राहील. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ देण्यासाठी बाध्य असतो. या महिन्यात तुमचे कर्मेश लाभस्थानात आहे, त्यामुळे महिन्याचा पहिला 15वाडा तुमच्यासाठी मोठा लाभाचा ठरेल. तुमची एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल. अनपेक्षितपणे एखादी गोष्ट समोर येईल. एखाद्या जुन्या मित्राची किंवा मैत्रिणीची भेट होईल. कॉलेजमधला ग्रुपसोबत चर्चा होतील किंवा एखादा गेट टुगेदरचा कार्यक्रम होईल, ज्यातून तुम्हाला प्रचंड मोठा आनंद होईल. थोडक्यात हा महिना विविध दृष्टीने तुमच्यासाठी लाभदायक आहे. या काळाचा पुरेपूर उपयोग करा, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल. व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता या काळात खर्च वाढण्याचे योग आहेत. विशेषतः कुटुंबासाठी लांबचे प्रवास घडून येतील, मात्र ते उपयुक्त राहतील. अनपेक्षित खर्चात थोडी सावधगिरी बाळगा हा सल्ला देण्यात येत आहे. वृश्चिक जातकाचं आयुष्य हे सदैव थ्रिलर सिनेमासारखं असतं. तिथे कधी ड्रामा असतो, कधी ॲक्शन असते, मात्र शेवटी तुम्ही सुपरहिट ठरता, हे देखील तेवढंच खरं आहे. यापूर्वी तुमच्यापैकी अनेक ज्योतिषप्रेमी अभ्यासकांनी माझे अनेक ग्रंथ घेतलेली आहेत. ती कोणती घेतली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्या ग्रंथांमधून तुमचा ज्योतिष अभ्यास कसा झाला, ग्रंथ तुम्हाला कसे वाटले ते देखील लिहा. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं. हे मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने या महिन्यात 7, 16 आणि 26 हे दिवस तुमच्यासाठी शुभ आहेत. म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तर 5, 14, 23 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. आपल्या या चॅनलवर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्ती सामूहिक उपाय साधना सातत्याने करीत आहोत.
146 मंत्रापैकी रोज एक मंत्र आपण आपल्या या 5,30,000 संख्या असलेल्या कुटुंबात दररोज प्रत्येक ज्योतिषप्रेमी स्वतंत्ररित्या करीत आहे, ज्याचा देशासाठी सामूहिक उपयोग होत आहे. कम्युनिटीमध्ये आपण रोज एक मंत्र शेअर करीत आहोत, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि उपाय करावा. ऑक्टोबर 25मध्ये कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र, दसरा, लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, दिवाळी, भाऊबीज असे एकामागे एक उत्सव आहे. हा काळ अत्यंत शुभ मानला जातो, पण ग्रहस्थिती प्रत्येक राशीनुसार वेगवेगळे परिणाम देते. त्यामुळे राशीनुसार आपण उपाय, मंत्र, घरात करायची पूजा, वैदिक साधना आणि ब्रेसलेट देखील देत आहोत. राशीस्वामी मंगळदेवांच्या शुभतेसाठी मसूर डाळीचं दान आणि लाल रंगाचं फूल देवाला अर्पण करा. तसंच ओम क्राम क्रीम क्रोम सह भौमाय नमः या मंत्राचा जप करा. नरक चतुर्दशीला तेलाचा दिवा दक्षिणेकडे लावा. तसंच हनुमान चालिसाचं पठण करा. याशिवाय तुम्ही कॅट आय हे ब्रेसलेट देखील धारण करायला हवे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध असेल. ब्रेसलेटसोबत धारण करण्याचा शास्त्रीय विधी, मंत्र आणि माहिती पाठवण्यात येईल. अशा पद्धतीने ऑक्टोबर 2025 वृश्चिक राशीसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. पुढील भागात पुढील राशीची माहिती आपण घेणार आहोत. हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.